सगळ्यात महत्त्वाची आहे तुमची लागवड, बरोबर आहे का ना? त्यानंतर आहे खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन. ह्या 3 गोष्टी शेतीच्या महत्त्वाच्या आहेत, त्या ध्यानात घेतं. मग ह्या 3 गोष्टीत जर तुम्ही चुकीचं काम केलं तर पुढचं सगळं गणित बिघडत जातं. आज मी तुम्हाला वारंवार काय सांगत असतो की बाबा हो, शेती करत असताना 6 फूट जोडवळ सरी द्या, 12 फुटावर पटा टाका आणि 1.25 फुटावर रोप लावा. आपण 4,000 रुपये एकरात लावतो. आता 4,000 रुपये, मग शेतकऱ्याचं म्हणणं काय येतं आहे की बाबा 1.5 फुटावर लावल्यावर काय होईल, 2 फुटावर लावल्यावर काय होईल. होत काय नाही. 1.5 फुटावर जरी लावलं आणि 2 फुटावर लावलं, आणि मी 1.25 फुटावर लावा तुम्हाला का सांगतोय, तर ज्या वेळेस तुम्ही 1.25 फुटावर रोप लावता त्यावेळेस 5,000 फूट ड्रीप रानात बसतं. म्हणजे 1.25 फुटावर रोप टाकलं की 4,000 रुपये एका एकरात बसते. ती 1 एकरात 4,000 रुपये जर बसली, आज ह्या फुटवं बघा कसं सक्षम फुटवायचं. एका बेटाला समजा 20 जर आता फुटवं फुटले ते 20 चौक 80,000 ऊस तुमच्या रानात तयार होतो. आता तुम्ही म्हणताल आमच्या रानात ऊस तयार कसा होत नाही. तुमच्या रानात बी ऊस होतो तयार, पण तुम्ही काय करता, ऊस दाट करत असता. ऊस दाट केल्यामुळं त्याचं काय होतं, थोड्या दिवसांनी जसा ऊस मोठा होईल तसं त्याला दम कोंडाय चालू होतं. दम कोंडाय चालू झालं की त्या पिरियडमध्ये तुमची पक्की बांधणी करत असता. तुम्ही पक्की बांधणी तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस त्याला तुम्ही बेसुमार मटेरियल टाकता, आणि बेसुमार मटेरियल टाकता, आणि त्याच महिना 15 दिवसाच्या फरकात तो ऊस त्या पटीनं वाढत असतो. वाढला की तिथं त्याला आधीच ह्याची धग लागलेली असते दाटीची, आणि परत मटेरियलचा शॉक बसतो. म्हणून तिथं तुमचा त्या झटक्यात 4थ्या महिन्यात 5व्या महिन्यात तुमचा फटक्यातच 50% कोंबारा जळून जातो. बरोबर आहे का ना? आज प्रत्येक शेतकऱ्याच होते का नाही. मग ते काय जळतो, तर त्याला ज्यावेळेस लय मटेरियल टाकतं त्यावेळेस त्याला शॉक बसतो, म्हणून कोंबारा जळतो. आणि बऱ्यापैकी कोंबारा हा दम कोंडून मरत असतो. एका खोलीत 10 लोकांची कपॅसिटीची बसायची हे आहे. आता समजा एवढी 10 बाय 10ची खोली आहे, तिथं बाबा 5-7 लोक बसायची, आणि तिथं जर तुम्ही 20 लोक बसवले तर आपल्याला सुद्धा त्या खोलीत उकडायला चालू होतं. तसं त्याला उकडायला चालू होतं. उकाडलं की त्या कोंबाऱ्याला शॉक बसतो आणि ते कोंबाऱ्यात जळायला चालू होतं. जळायला चालू झालं की खाऊन खाऊन जळून जातंय. जळल्यानंतर त्याचं गचपान तयार होतं. ते झालेलं गचपान ना कुत्र्याला आत शिरून देत, ना सापाला आत शिरून देत. साप नाक जरी त्या चिरला तर फडफडून बाहेर निघतो, इतका त्यात उकाड असतो. तुम्ही त्या ऊसात जावा, दिवसभर चादर हातरून सतराची हातरून झोपायचा तो काढते का बघा. पण तुमच्या ऊसात तुम्ही 5 मिनटं कुठं दम निघतो का तुम्हाला बघा. का निघत नाही, तर त्यात हवा खेळती राहत नाही. आज प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ह्याला सूर्यकिरणाची गरज आहे, हवेची गरज आहे, ऊन वाऱ्याची गरज आहे. तुम्ही कुणाच्या जर सावलीत राहिला तर कधी तुमची प्रगती नाही. एखाद्या झाडाखाली जर बारकं झाड असलं तर ते कधीच वाढत नाही. का, ते कोणातरी सावलीखाली असतं. तसं तुम्ही त्याच्या सावलीखाली जर राहिला तर खालनं कधीच त्याला वाढ होत नाही. म्हणून मी नेहमी काय सांगतोय की 12 फुटी पटा 6 फूट जोडवं सरीन 1.25 फुटा रोप. 12 फूट पटा जर दिला तर 12 फुटातनं हवा खेळती राहते. म्हणून दोन्हीकडचं फुटवं हे 100% वर जाते. जसं वर जाते आणि त्याला 4-5 महिन्यानंतर उकडायला चालू होतं, तिथं ज्यावेळेस दाटायला चालू होईल त्यावेळेस तिकडचा ऊस आणि हिकडचा ऊस आपण असा ऊस रेलायचा आहे 12 फुटात. रेलल्यामुळं 6 फुटातला ऊस दोन्हीकडे रेलल्यामुळं त्याला काय होतंय की 6 फुटातला ऊस दोन्हीकडे रेलल्यामुळं इकडं ऊस इकडे रेलला, तिकडला ऊस तिकडे रेलल्यामुळं हे 6 फूट ऊस तुटून जाईपर्यंत हवा खेळती राहते. आणि ऊस तुटून जाऊस तर हवा खेळती राहिली की पड्याला ऊस रेलल्यामुळे ती 2 फूट बेड, आड्याला 2 फूट बेड, मधले 6 फूट, असे 10 फूट हवा ऊस तुटून जाईपर्यंत मोकळी राहते. जसं आपण लहान असताना आपले बापदादा कट रेलायचे, कट रेलल्यानंतर त्याला असं मनगाड्यासारखं खालनं कोंबारा निघायचं. मग मनगाड्यासारखं कोंबारा निघालेलं ती कोंबारा आपण शेवट गुराला मोडून घालायचो. आठवा तुमचं लहानपण प्रत्येकाचं. तसं मोठं मोठं कोंबारा निघते. त्यावेळेस काय साधनं नसायची, वॉटर सोलेबल खतं नसायची, त्यावेळेस रासायनिक खतं पण कमीच प्रमाणात असते. ते काय मला एवढं आठवत नाही. मग त्यावेळेस त्याची काय वाढ होत नसायची. तर ती कोंबार कधी रेलायची, ऊस पार 8 महिन्याचा ऊस झाल्यानंतर ऊस रेलायची. त्यातलं थोडंफार कारखान्याला जायचं, बाकीचं हे करायचं. तर ऊस कधी रेलला पाहिजे, 4थ्या महिन्यापासून त्याला दम कोंडायला सुरुवात होती. त्यावेळेसपासून 4था महिना चालू झाला की ती ऊस रेलून घ्यायचा. ऊस रेलला आता समजा ह्या ऊसाला 20 फुटवं फुटल्यात आहे बघा,
मागं पण बघा 20 फुटवं फुटले ते 20 चौक 80,000 ऊसाची फुटव्याची संख्या रानात तयार होणार. मग आता 12 फूट हवा खेळती राहते, मग फुटवं जायचं का हिकडलं फुटवं जायचं का. तुम्ही आता रानात गेल्यानंतर तुमच्या घरच्या लागणी बघायच्या, जी बांधाच्या कडेची दंडाची सरी आहे 1 नंबरची, त्या सरीला ऊस किती आहे मोजायचं दंडाच्या कडे गेलं, आणि त्याच सरीला 8-10 फुटा ऊस गेल्यावर किती आहे बघायचं. कशामुळं तिथं काय आपण तूप तर टाकत नाही, इथं काय वेगळं खत मटेरियल घालत नाही, फक्त त्याला ऊन वारा हवा खेळती मिळते. तसं आपल्याला दोन्हीकडे ऊन वारा हवा खेळती मिळते म्हणजे 100% फुटवर उचलतात. आज तुम्ही सांगा 15 ऊस जर एका बेटाला ठेवलं तर 15 चौक 60,000 ऊस तुमच्या रानात तयार होईल. आणि 2-2.5 किलोचा जर ऊस गेला तरी तुम्ही 100 टन 150 टन ऊस काढू टाक. जर 50,000 ऊसाची संख्या जर तुम्ही रानात टिकविली, आता तिथे बेटा 68 ऊस आहे त्या बांधाव, तिथं 68 ऊस आणि अजून 10 सुट्ट्याला, बरं समजा 60 ऊस धरून चला, 6 चौक 24 किती लाख ऊस टिकू शकतात एवढा पातळ ऊस असल्यावर. मग दाट ऊस करून काय करायचं. आता काय शेतकऱ्याचं म्हणणं काय की ना 4.5 फुटावं असं होतंय, 6 फुटावं असं होतंय, आम्ही 5 फुटावं करतोय, 4 फुटावं. त्यांना पण माझा प्रश्न आहे की बाबा तुमचं वडील असल्याला, तुमचं आजोबा असल्याला, तुमची पहिली पिढी काय करायची, बळीनं सरी सोडायची 2-2.5 फुटाची, कोण 1.25 टाकायचं, कोण 1.5 टाकायचं, कोण कांडीच्या बोकांडी कांडी टाकायचं, बरोबर आहे. मग आपण त्यांची लेकरा 4 फुटावर तरी का गेला. आता मगच कोणीतरी प्रश्न विचारला बघा, मग बरोबर आहे का तुम्हीच. मग तुम्ही 4 फुटावर 4.5-5 फुटावर का गेला, तर तुम्ही काय सांगितलं की त्यावेळेस पोस होत नव्हतं, गचपान होऊन मरत होतं. आज बी गचपान होऊन तीच परिस्थिती आहे. म्हणून मी काय केलंय, मी डायरेक्ट तुम्हाला 12 फुटावर नेलं. 6-12 मी स्वतःचा 12 फुटा ऊस लावलाय, तुम्हाला 6-12 करून देतोय. 6-12 म्हणजे त्याचं 6-12 म्हणजे त्याचं ॲव्हरेज बसतंय 9चं, बरोबर आहे. सरासरी 9 फुटावर त्याचं ॲव्हरेज आहे 12चं. आता मी इथं 6-18 ठेवलंय, तुम्ही समोर बसताय, ज्या सरीत बसलाय सरी मोकळी आहे का नाही. आता ह्याच्या माझ्याकडे काय रोपण होती घेतं मध्ये सरी टाकायला, पण जरी मध्ये सरी टाकली त्याला फायदा होत नाही. जर 3,500 डोळा आहे तर 3,000 शिल्लक राहू द्या, माझं अजून 300 जवळ द्या. 3,000 जर ऊस रानात राहिलं आणि एका ऊसाला आता 20-20, 15-15, 20-20 आहे तर अजून 15-15, 20-20 धरा, सरासरी 30 ऊस जर धरलं तर ऊसाची संख्या किती होती, 90,000 होती. तेव्हा माझं म्हणणं आहे की बाबा ऊस चिपाडावणी होईल, आमकं होईल, तमकं होईल. चिपाडावणी झाला, पण लांबला भरपूर त्याचं वजन किती भरल, किती भरल, 2 किलो तर भरल का नाही भरायचं. साईज कमी झाली तर हाईट वाढली पाहिजे. आता हाईट वाढणार ना तुम्ही खाऊ घातल्या. हाईट ही कशा वाढत असते माहिती आहे का मामा तुम्हाला. तुमचा ऊसाला कमी खात घातलं तर त्याची कांड्याची संख्या तेवढीच निघती, बरोबर आहे का. आणि जास्त खायला घातलं तर कांड्याची संख्या तेवढीच निघती. फक्त तुमचा आणि माझा फरक काय होतो, कुणाची कांडी 1 इंचाची असती, कुणाची फक्त काचोळा बसायपुरतीच रिंग असती, आणि कुणाची 10 इंचाची असते, बरोबर आहे. पण कांडीची संख्या सगळ्याच्या ऊसाची सारखीच निघत असते. कांडी ही तुमच्या वयामानानुसार निघत असते. जेवढं दिवस त्याला गावत्याला तेवढी तुमची कांडीची संख्या निघत असते. मग कांडी तर तुमची लांबकी निघणार मामा. मग तुम्ही 60,000 रानात ऊस किलो 2 किलो जवळ भरला तरी 120 टन झाला. मग दाट लावून तुम्ही काय केलं, काय केलं सांगा की, काय फायदा केला दाट ऊस लावून. रूट चालत आलाय, रूट चालत आलाय. पहिला रूट ऐका की, असं ऐका की मामा, मी तुम्हाला हे करत नाही, एक उदाहरण सांगतोय. हा पण आता जग चंद्रावर गेलंय तर आपल्याला त्यात काहीतरी थोडा बदल करावा लागल. आपली बाब ऐका की, आपली बाब दादा 1.5 फुटी सरी टाकायची, 2 फुटी सरी टाकायची. आपण 4.5 फुटावर आलोय. आज मी तुम्हाला 5 फुटावर 6-12वर नेतोय. मग ह्याच्या पाठीमागं 6-12 जर नेलं तर शेवटी त्याचा प्रश्न एक असा आहे की तुम्ही 6-12 ऊस टाकला काय आणि 15 फुटा ऊस लावला काय आणि एकरात 5 सऱ्या टाकल्या काय, ह्याच्यावर तुमच्या ऊसाचं ॲव्हरेज निघत नसतं. तुम्ही साधा ऊस लावला काय आणि इस्रायलवरनं रोपं आणून लावली काय आणि अमेरिकेतनं रोपं आणून लावली काय, त्याच्यावर तुमचं ॲव्हरेज निघत नसतं. दुसरा प्रश्न राहतो ते खत व्यवस्थापन. जर खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर तो ऊस पोचणार आहे, लक्षात घेतं. वाळकाचा भोपळा करायचो, वाळूक एवढंच असतं, त्याला खाऊ घातले की त्याचा भोपळा होतो का नाही. पण कसा होतो, खाऊ घातल्यानंतरच होतो. पैलवान जलमता पैलवान नसतो, त्याला खाऊ घातल्यानंतर त्याचा पैलवान होत असतो. जर आज आपण मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही खत, आज शेतकरी बंधूंनो तुम्ही पहिला डोस, सर्रास शेतकरी पहिला डोस देताय ऊस 1-2 महिन्यात झाल्या.
पहिला डोस देताना त्याला गरज असते मोजून 25 किलो खताची, त्यावेळेस तुम्ही 10-10, 5-5 पिशव्या आणून खताचा डोसेस काढून देता सारा रानात. इतका डोस देऊन त्यावेळेस ते खात नसतं. त्याला गरज किती आहे समजून त्याला युरिया आहे. युरियाचा मान हा 3 दिवस असतो. मग 3 दिवसात त्याला 2 किलो 5 किलो युरिया भरपूर होतो. तुम्ही 5 किलो युरिया टाकलेला ते खात नसतं. आज तुम्हाला लय भूक लागली कोंडाभर मोठं ठेवलं तुम्ही खाता का? तसं त्याच्यामुळं पिशवी जरी रचले ते खात नसतं. मग त्यावेळेस ते लहान लहान कोंबार असतं तेव्हा त्याची पांढरी मुळी असते, त्याला शॉक बसतो आणि ती मुळी जळून जाते. साहजिक खालचं बारकं कोंबाराला शॉक बसतो, ते कोंबारं जळून जाते. म्हणून इथं खत व्यवस्थापन कसं करावं, तर खत व्यवस्थापन कसं करत असताना आम्ही नर्सरीमध्ये जर 5 दिवसाला 4 दिवसाला फवारणी करत असतो, काय डोस देत असतो. तशा पद्धतीनं तुम्ही जर 5 दिवसाला 4 दिवसाला त्याला आम्ही नर्सरीत 5-4 दिवसाला डोस देतो म्हणून इतके खसखस रोपं उचलली असते. ती तुमच्या रानात आले की पहिला डोस मी 4थ्या दिवशी सोडायला लावतो, 3ऱ्या दिवशी सोडायला लावतो. मग 4थ्या 5व्या 3ऱ्या दिवशी डोस तुम्हाला सोडायला चालू केला. किती डोस तुम्हाला किती सोडायचा, तर आता 2 एकर ज्याचा ऊस आहे त्याला बाबा 1 बॅलर मटेरियल करायचं आहे. मग त्याला एखादा किलो 9-24 1261 थोडं मायक्रोन्यूट मॅग्नेशियम सल्फेट, थोडं अमोनियम सल्फेट, भूमी चार्जरचं 1 लिटर एवढं एकत्र करायचं आणि हे ऊसाच्या बुडाला आळवणी करायचं. आता आळवणी करत असताना तुम्ही जर पंपाने आळवणी करायचं म्हणलं तर पंपाने आळवणी करणारा घेतोय 600 रुपये बॅलरला. मग ते परवडत नाही. मग मी तिथे थोडंसं डोकं काय लावलं आहे की बाबा तुम्ही 6 फुटावर ड्रीप हाताळताय. ड्रीप असं इकडं ताणून बांधायचं, ड्रीप टाईट राहून द्यायचं. टाईट राहून दिलं की माझी लोक रोपं आणते ती तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा, मला काय त्याचं हे नाही. बरोबर जिथं ड्रिपरचं पाणी पडतंय का ह्या टिपच्या खाली चिटकूनच त्याच्या खाली रोप लावायचं. थोडंसं रान भिजलं की रान बालबाल करतं, वलं रान झालं की त्यात असं दाबलं की ती कांडी तेवढी खाली जाऊन बसते की पडलेलं पाणी टिपी टिपी तिथं पडतं. आता तुम्ही जर 100 मिली पाणी दिलं सुरुवातीला तर पाणी किती बशी एवढ्या जाग्यात राहतं, बरोबर आहे. आता बशी एवढ्या जागेत जर पाणी राहिलं, बरोबर आहे का, तर मटेरियल वाया जाणार नाही का जाते का मटेरियल वाया? पाणी वाया जाणार नाही. पाणी नाही वाया गेलं, मटेरियल नाही वाया गेलं, ते सगळं राहणार त्या ऊसाच्या मुळीला. म्हणजे ते सारखं काम करत गुदगुल्या करत त्याला हिट देत राहणार खालनं. म्हणजे तुमचं तिथं खुरपणाचा खर्च वाचला. तेवढ्यात एरियामध्ये फक्त खात राहणार. हां तेवढ्या दिऱ्यात खात राहणार, साईडला जाऊ शकत नाही. हां जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमचा खुरपणाचा खर्च वाचणार. खुरपणाचा खर्च जर वाचला, मटेरियल वाचलं, तुम्ही तणनाशकावर जोर देता, त्या तणनाशकाचं दुष्परिणाम काय आहे ते त्याचा विचार करा. म्हणून मी शेतकऱ्याला वारंवार काय सांगतोय की बाबा तेवढीच आता मी कांडी लावून देतो, मी कांडी रोपं लावून दिली, 1 महिन्यात रोपं सेट व्हायला जातं. तवर खालनं तुमच्या रानात बारकं फुलतण येतं. ते फुलतण काय एकदम त्या ऊसाबरोबर जात नसतं, थोडंसं कसं वर येतं. त्या स्टेपमध्ये काय करायचं, ही जी मधला 6 फुटी पट्टा आहे, तर तुम्ही आता समजा खत टाकायचं आहे. मग मी खत टाकताना तुम्हाला काय सांगितलं आहे की काय शेतकऱ्याचं म्हणणं कसं असतं की बाबा हे तुम्ही खत टाकता. मग ही खत टाकत असताना तुम्ही असं सगळ्या रानात खत टाकता, त्यावेळेस ह्याच्या मुळाला फक्त 5% खत मिळत असतं, बरोबर आहे. आता त्याच्यामुळे एवढ्याच जाग्यात आहे, मग साऱ्या रानात खत टाकायचं नाही. म्हणून तिथं 1.5 फूट उंचीवरनं असं मटेरियल सोडायचं. असं मटेरियल सोडलं की बरोबर तेवढ्या बशी एवढ्या जाग्यात मटेरियल गुळून पडतं, काय सुद्धा होत नाही, ते गळून पडतं खाली. पुन्हा तेवढं मटेरियल टाकलं, त्याला काय शेणखत घालायचं असेल, कोंबड खत घालायचं, थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि 3 चाकी ट्रॅक्टरने माती उचलायची अशी, फक्त उपनायची. किती उपनायची? 1 इंच माती उपनायची, म्हणजे एवढी माती त्याला लागली पाहिजे. म्हणजे त्याचं जे खालनं निघणारं कोंबड आहे त्याला सारखं तावाने वर आलं पाहिजे. त्याच्यावर जर तुम्ही इथभर माती लावली तर ते खालचं कोंबड वर येत नाहीत, दबून मारतात. म्हणून एवढी माती चढली, साहजिक तुमचं 500 रुपये ट्रॅक्टरवाला घेतो, शिंगलमधनं पट मारा, 6 पट मारा, 1 एकराला 500 रुपये ट्रॅक्टरवाला घेतो. 500 रुपयात साहजिक तुमचा रेग म्हणा, भुजवटा म्हणा, खुरपण म्हणा, सगळं संगत झालं का? 1 महिन्याने, ज्या दिवशी लाव चाल तिथनं पुढे 1 महिन्याने, 1 महिन्याने ती थोडं थोडं टाकलं, एवढी माती त्याला लावली, खालनं जोमाने हो असं कोंबारा निघायला चालू होते. असं कोंबारा निघायला चालू झालं की तिथनं पुढं रोप लागण असेल तर त्याचा जेटा 45 ते 50 दिवसाने मोडायचा आणि ज्याची कांडी लागण असेल त्याचा जेटा बरोबर 60व्या दिवशी मोडायचा. जेटा एकदा मोडला की खालनं त्याला ताकद दिलेली असते आपण 1 महिन्याची,
आणि ते असं कोंबार जोर करायचं आणि त्याच पिरियडला ती जेटा मोडायचं. जेटा मोडला की खालचं कोंबार असं जोमाने वर येत असतं. एकदा कोंबार जोमाने वर आलं की ह्याला लावल्यापासून 5व्या दिवशी तुम्हाला डोस चालू केलेला असतो. पहिल्या वेळेस आता सांगितलं तसं भूमी चार्जर 1261 हे खालनं सोडलं, वरनं मायक्रोन्यूटन रानाड्याची चांगली क्वालिटी आहे, रानाड्याची खतं घ्या. नाही मिळली तर तुमच्या पद्धतीनं कुठली मायक्रोन्यूटन घ्या. त्यात 1 किलो मॅग्नेशियम, 1 किलो 1261 किंवा 19 किंवा 13 ह्यापैकी काय बी बदलून आज दिलेलं पुढच्या आठवड्यात द्यायचं नाही. ह्यात थोडा बदल करायचा आणि ह्याचा स्प्रे घ्यायचा वरनं. जर 10 दिवसाला खालनं सोडायचं, कधी 10-15 दिवसाला वरनं मधनं मारायचं, कधीच सवड होईल त्यावेळेस खालनं सोडायचं, वरनं सोडायचं, खालनं सोडायचं, वरनं सोडायचं. हिथं बुडाला टाकत असताना भूमी चार्जरच्या 3 पिशव्या 4 पिशव्या मिळते त्या 22 रुपयाला. एखादी 9-24 पिशवी, थोडासा गिरिया, अमोनियम, मॅग्नेशियम, मायक्रोन्यूटन हे सगळं एकत्र घ्यायचं. चिमट मग सांगितलं तसं वरनं सोडत राहायचं. त्याला माती लावली की साहजिक ती खुरपान झालं, खत बुजून गेलं, गवत बुजून गेलं. महिन्याने जेटा मोडला की परत अजून महिना 1.5 महिना, परत तिथनं पुढं जेटा मोडल्यानंतर 15 दिवसांनी परत बी असं थोडं टाका. परत त्याला 3 चाकी ट्रॅक्टरनं थोडी माती लावा. जे खुरपाय पैसे घालवायचं, तणनाशकला पैसे घालवायचं, परत बांधलेले वेगळे पैसे घालायचं, एका खर्चात हे सगळं काम करत राहतं. कालांतराने थोडा ऊस फुट गेला, 4-5 महिन्याचा ऊस गेला, ऊस डोक्या इतका होतो. डोक्या इतका आला की त्या ऊसाला दम कोंडायचा चालू होतं. त्याच पिरियडमध्ये त्याच्या बुडातली सगळी घाणगुण पाचोळा सगळा काचोळा काढून घ्यायचा. जेवढं वाळलं जळकं मळकं आहे का सगळं, हे सगळं उपसून मधल्या पाट्यात फेकून द्यायचं. कुणाला मधल्या पाट्यात 12 फुटाच्या पाट्यात मिरची लावायची असली मिरची लावा, वांग लावायचं असलं वांग लावा, ज्याला काय तरकारी करायची असेल हरभरा करा. मधल्या पाट्यात 1 दोरी ड्रिपचे टाकून द्यायचं, तुम्ही काय बी करू शकता. हे झालं 4 महिन्याचा ऊस झाला की त्याला असं दम कोंडायचं चालू होतं. आणि त्यावेळेस ते सावलीनं दबाय बघतं. त्याच पिरियडला बरोबर ही जी ऊस आहे इकडं कल द्यायचा, म्हणजे असं आडवा पाडायचा. इकडं हे काढला आणि इकडं हे काढला, ड्रिप उचलायचं आणि असं वरनं टाकून द्यायचं. वरनं टाकलं की ते बरोबर मुलीला टिपी पाणी खाली पाडत असतं. बरोबर 12 फुटी पट्ट्यात दाबायचं. 4थ्या महिन्यात त्याला कल बसला पाहिजे. फक्त असा आडवा ऊस करायचा. आडवा केला की त्याच्या बुडावर भरपूर सूर्यप्रकाश पडतो, खालनं मटेरियलचा ताव असतो, त्यामुळे खालनं लगेच कोंबारा निघायला चालू होते. आता माझं काय झालं, त्या ऊसाला 6 महिन्यानंतर ऊस रेलला मी, तोपर्यंत ऊस लांबवर गेला होता. मग कोंबाऱ्याला उशिराने फुटलं. पण आता ज्या शेतकऱ्याचं मी पहिलं ऊस करून दिले ते 4थ्या महिन्यात रेललं ते असं कोंबारा सुटायला लागले, ते असं पिलं सटका पिलं बाहेर निघते. आणि मग त्या पिलाला जर 10 दिवसाला थोडं सोडत गेला. आता हे 2 महिन्यात ऊस झाला. हां 2 महिन्यांवर 4-5 दिवस. आणखी 2 महिन्यांनी म्हणल्यावर यायला होईल. हां मग इथंच तेवढं बघा केवढं रोप लावल्याच्या नंतर का जेट मोडल्यानंतर रोप लावलं. त्याला कांडी बांधून आहे तर नाही बांधू, तरी रेलवायचं. काय सुद्धा बांधलेलं असते खाली 2-4 ह्याच्या ह्याला कांडे निघल्या होत्या जेटा मोडायच्या आधी. रेलवाला म्हणजे हो का खाली बसायचं. 4-5 कांड्या पाहिजे. नाही काय ऐका की मामा, 4 कांडे असल्या ना, 4 कांड्याला उसरेलला असं खाली बसायचं आणि फक्त दाबायचा. दाबलं की त्याच्या वरची सावली आहे का त्याची आडवी सावली पडती. आडवी सावली पडली की त्याची मुळं खोड जी आहे ना खालची, ही उन्हाने शेकते ती. काय थोडे 10-15 मिनिटं जास्त सोडायचं, गार करून घ्यायचं. काय नाही हो का, असं खाली बसला का तुम्ही बरं का. हे बघा आता ऐका की, आता हे बघा ही ऊस किती बारीक आहे. हे बघा ही ऊस किती बारीक आहे, इकडे बघा. हे बघा त्या ऊसाला असा धरला नाही, बघा असा पाडला ती खाली पडत असतं. त्याला काय नसतं, फक्त थोडं दिशा द्यायची. दिशा दिली की त्याच्या मुळाला ताकद येते. मुळाला थोडी ताकद आली की त्याला सांगितलेल्या पद्धतीनं थोडं खत सोडत चालायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते फक्त ऊस रेलला जेटा मोडणं. एक वेळेस रेललाही, एक वेळेस चांगला रेलायचा आणि दुसऱ्या वेळेस मोठं कोंबार येतं का 5-6 महिन्यांनी, तसं कोंबार झालं की परत एकदा थोडं ते कोंबार मोठं कोंबार झालेलं 6 महिन्यात परत रेलायचं. 6 महिन्यात परत रेला ते खालनं सारखं चालूच राहतं. तुम्ही त्याला जेवढं खाऊ घालचाल तेवढं खालनं ते निघतच जाणार सारखं, ते काय थांबत नाही. पाणी देत असताना त्याच्या गरजेनुसारच पाणी द्यायचं. आता बाबा त्याला सुरुवातीला एवढ्या जाग्यात त्याच्यामुळे आहे त्या, मग सुरुवातीला त्याला बस एवढ्या जाग्यात पाणी द्या, साधारण 100 मिली पाणी सोडलं तरी त्या ऊसाला भरपूर होतंय तेवढ्या सुरुवातीच्या काळात. थोडा ऊस मोठा झाल्यानंतर पुन्हा थोडं पाणी वाढवायचं. जी सुरुवातीला 1 किलो खत सोडताय
त्या जागेला परत 2 किलो खतं सोडायची आणि परत युरिया सुरुवातीला अमोनियम सल्फेट असल्यामुळे युरिया लय नाही टाकलं चालतो, युरियाने रानात थोडं वाटोळ होतंय. परत जर युरिया टाकायचा असला तर 2 किलो 3 किलो 2 किलो 3 किलो युरिया प्रत्येक डोसला कधी एकाडे एक असं सोडत चला. थोडी थोडी केंड जी मार्केटमध्ये आज रामा ॲग्रोची असलेली, भूमी चार्जरची असलेली, तुमचे त्या अजून कुठल्या मायक्रोन्यूट्रनची केंड मिळते ती अशी काय केंड सोडा. कोणाला कोंबडखत टाकायचं असेल परत दुसऱ्या स्टेजला थोडं कोंबडखत टाका, पहिल्या बांधलेला थोडं टाकायचं पहिल्या बांधलेला टाका. शेणखत जर टाकायचं असलं 1 टायली जर तुम्ही शेणखत टाकलं 1 टायली तर 1 टायली शेणखत म्हणलं तर त्याला पाठीने टाकावं लागतंय का तर अंतर वाचलं नाही आणि सगळं बुडाला येतं आहे शेणखत. म्हणून 1 टेलर शेणखत जास्त 4-4 5-5 टायल्याचं त्याला काय टाकायची गरज नाही. काका तुमच्याकडे शेणखत आहे म्हणलं टाकू नका, त्याला मापात टाकायचं 2 वेळा टाकायचं. पण ही जी तुम्ही काय चुकीचं काम करताय, उन्हाळ्यातच रानात शेणखत सारा इस काढून देताय, त्याच्या पलटून नांगरटी करताय 2-2 3-3 वेळा, ते शेणखत कुठं जातं त्याचा तपास राहत नाही. त्याचा 100% रिझल्ट येत नाही. त्याचा रिझल्ट येतो आपल्या फक्त गवताला आणि म्हणून आपल्या रानात फक्त गौतम असते ती आणि म्हणून आपण त्याला फक्त तणनाशक मारत राहतोय. आपला ऊस इकडे राहतो, आपला ऊस तिकडे राहतो, आपलं शेणखत साऱ्या रानात असतं, पाणी साऱ्या रानात असतं, ऊसाच्या बुडाला फक्त माती लावलेली असते. आपण म्हणतो ऊस थिटलून भिजतो, थिटलून त्याचं पोट भरत नसतं. मन आहे दाट टोकरून कधीच पोट भरत नसतं, तसं त्याला दाट टोकरून खाल्ल्यासारखं त्याचं पोट भरत असतं. म्हणून आपल्या ऊसाला तिथं आवरेज निघत नसतं. जर तुम्ही 10 दिवसाला त्याला थोडी खतं सोडत गेला तर त्या खताचं शेड्यूल कोयतं पडेपर्यंत चालू ठेवायचं आहे. तुम्ही ऊसाला 4 महिन्यापर्यंत 2 डोस देता, 4थ्या महिन्यात त्याचं खत सोडतात, त्याचा ताव चालतो, 5व्या महिन्यापर्यंत तिथनं ऊस राहतो रानात वर्षभर 10 महिना. ती पिवळा असतो का त्या ऊसासारखा पिवळा पडून गेलेला असतो. म्हणून आता 23,000चा ऊस आहे माझा आणि त्याचं ते माझ्या 2 महिन्याचा ऊस आहे. आता त्याची गत अशी पिवळी पडल्यामुळे तशी झाल्यामुळं आता शेतकरी भावानं तुम्ही त्याच्याकडे बघा, त्याचा खोडवा कसा फुटल, त्याचा खोडवा पिवळा चिटूक दाबण्यासारखा बाहेर पडेल. आणि आता ह्याला सारखं खत देतो म्हणजे ह्याचा खोडवा कसा निघाल, शेवटच्या टप्प्याबद्दल खत आहे ते पण किळीच्या पिलासारखी पिलं खायला निघायला लागलेत. बरोबर काका? तशी तुमच्या ऊसाची शेवटच्या टप्प्यापर्यंत किळीच्या पिलासारखी पिलं निघत राहणार. ही जी शेड्यूल आहे ही शेड्यूल पुढच्या वर्षी तसंच कायम चालू ठेवलं. जितक्या वर्ष तुम्ही ऊस ठेवचाल तितक्या वर्ष जेवढं शेड्यूल चालू ठेवचाल तशा पद्धतीनं त्याच क्वालिटीची पिलं बाहेर निघत राहतेली. त्याला काय थोडी विद्या बोलावं लागत नाही. त्याला काय असतं थोडं जर 10 दिवसाला खत घालायचं असतं. असं खत ऊसाचा आवरेजच्या दृष्टीने लागण कुठल्या महिन्यात? ऊस आता आवरेजच्या दृष्टीनं तुम्हाला वाटते 8 साले करावं. 8 साल्याची वाट बघायसाठी तुम्ही आता 5-6 महिने थांबत असता. 5-7 महिने थांबणार, ही वेस्टेज जाणार, तर तुम्ही म्हणणार रान तळून द्यायचं. तिथनं पुन्हा 8 साले जे लागण करतात तिथनं पुढं 8 साले 18 महिने रानात ठेवणार आणि तिथनं 18 महिने 8 साले राहणार, तिथनं 2 महिन्यांनी बिल येणार. म्हणजे आपल्या हातात बिल यायला किती वर्ष लागते विचार केला तुम्ही ह्याचा? आणि तेव्हा तुम्ही 8 साल्याचा उतार किती काढता त्याचं मला नाव सांगा. किती काढता 8 साल्याला उतार? 70 टन 80 टन, बरोबर आहे. मग ती करूच तर 21 जानेवारीची लागण आहे, 15 मार्चला जेटा मोडला आहे. आज त्या ऊसाला जेटा मोडल्यापासून 9 महिने झाले ते, लावल्यापासून 11 महिने झाले ते. आज तोडला ऊस. अजून जर ह्याच्यात आताच्या क्वालिटीचा ऊस असला आताचा तर किती येईल, त्याला उतार किती बसेल? मग 8 साल्याच्या बापाला ऐकल का? मग काय जर 3 वर्ष थांबायचं बिल घ्यायला 10 महिन्याला तोडा ना तुम्ही. जर 10 महिन्याला ऊस तोडून लावलं तर खाल्लं निघणारच आहे ना 8 साले एवढा. 8 साले जर केला तर तुम्हाला काय वाटतं 8 साल्याला उत्पन्न देतो? ही खोटा भ्रम आहे. काय झालंय, ज्यावेळेस 8 साले तुम्ही लागण करत असता ती 8 साल्याची लागण 18 महिने राहण्यात राहत असते. ज्यावेळेस तुम्ही 8 साले लावत असता त्यावेळेस पावसाळ्यात दिवस असते, तर मोहर गारटा असतो. मग गारट्यात त्याला दम कोणून त्याचं कोंबारं मरत नसतं, म्हणून त्याचं फुटवा 100% वर जाते. पण ऊस 2 वर्ष रानात ठेवावं लागतो. बिल ऊस तर त्याला 2 वर्ष जाते ती. म्हणून तो त्याची सरासरी काढा वर्षाला किती पडतंय ती. मग 60 टन ऊस काढला तर वर्षाला तुम्हाला 30 टन ऊस गावतो. आणि अशा पद्धतीने ऊस केला 100 टन निघल, 150 टन निघल, 80 टन निघल. किती टन निघतोय ते त्यावेळेस बघू. आज काय, आज आपण 150 टनावर ठाम आहे, पण बघू किती निघतोय ती. जर समजा 100 टन निघला तर कोणाचा जानेवारी फेब्रुवारीचा ऊस 100 टन निघलाय त्याचं मला नाव सांगा. आज इथनं घरापर्यंत जावा, अशा क्वालिटीचा 8 साल्या ऊस कोणाचा आहे का? त्याचं वॉटरसोट मानगटाने कोणाचं आहे का त्याचं मला नाव सांगा. त्याचा मी 5-4 एकर ऊस करून देतो. बरोबर आहे काय? मग जर तुम्ही त्याची सरासरी काढली आणि 2 वर्ष ऊस रानात ठेवला तर तुम्हाला त्याचं 30 टन आवरेज सरासरी 8 साल्याचं बसतं. पाटील बरोबर आहे का मामा? होय व सरासरी काढल्यावर किती टन आवरेज बसतंय? 30 टन. मग असा जर काढला मामाच्या मनाने 70 टन निघल, बरोबर, तरी 140 टन होते 2 वर्षात. ह्याचा मामा तुम्ही विचार करा.
खरं आहे का चुकीचं आहे? मामाच्या मनाने 70 टन भरल, हां. एक जण म्हणलं 80 टन भरल, 80 टन, हां. मी म्हणतो 50 टन भरल, 50 टन, हां. 50 दुने 100 झालं 2 वर्षात. आणि आपण अडचणी 60 टन 70 टन काढतोय 2 वर्षात. म्हणजे आपला 30 टन सरासरी बसतोय, प्लस कावलेस केलं तर. तुमच्या मनाने 70, 7 दुने 14, 140 टन बसतोय का? म्हणजे ह्या बी गोष्टीचा विचार करा. 150 टन जे म्हणताय, हां. आतापर्यंत कोणाला तुम्ही ट्रीटमेंट दिलं, कोणाला निघलंय? आता काढणार आहे आपण, ते सांगितलं मी काढलाय म्हणलो नाही. काढणार कसं तुम्ही अगोदर दिल्यावर आम्ही तुमचं बघून आम्ही तिकडं पळत आलो ना. अहो मी काय म्हणतो ऐका की, मग तुमचं कान ऐका की, तुमचं कान चोकअप झालं मामा, ऐका की, तुम्ही ऐकलं आमच्या 4-5 फुटायला मोडून आम्ही तयार. अहो ऐकून घ्या की मी काय सांगतोय की मामा, मी म्हणलोय 150 टन काढणार आहे म्हणतोय, काढलाय म्हणलोय का? काढणार पण ते आम्ही तेवढ्याला नारळ. मग बघा ना तुम्ही, आता बघू ना काय होतंय ती. नाहीतरी अशा काय तुम्ही शिकारी काढायला लावताय 30 टनाच्या वर जाणं, आम्हाला तेच माहिती आहे की. 25 तुमचं ऐकून आम्हाला आहे ना, आपण काहीतरी वेगळं करतो. बरं आता तुमच्यात ऐका की मामा, चालू 5 फुटायला लागली मोडून. असू द्या की, पण तुमच्यापेक्षा जरा वेगळं वाटलं का नाही काय थोडं तरी? वेगळं आहे की नाही? का नाही असं काहीच? हा? तसं म्हणा, अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही 150 टार्गेट सांगू. मी काय सांगतोय मामा, मी फक्त मी त्याच्यात ठाम आहे. महिने जर हाय ही पोझिशन जर 18 महिने सांभाळले तर 150 बघू ना काय निघत नाही. फक्त आता काय होतंय, त्याला थोडं लवकर येऊ नये. माझा ऊस राहतोय किती वर्ष माहिती आहे तुम्हाला? काय काय तुम्ही जे आता ज्याला ट्रीटमेंट हवा खेळते आहे ना, त्याला ऊन आहे, वारा आहे, हवा खेळते आहे. हा? लागण केली त्यांचा ते मित्र आमचा शेजारीच आहे. 5 एकर ऊस उठवून तुमच्या ह्याच्यावर लावा लागलाय. तुम्ही लावाय नियोजन करा. आता ज्या पैलवानचा ऊस केलाय, हा, जिथं म्या ऊसाचा प्लॉट केला 2 एकराचा, त्याचा 7व्या महिन्यात अडचला, त्यात भूतन असते, त्या आता रानात जाऊन बघावर चला. आता चिटकून आहे मला ती पहिलवान ऊस मोडून लावा. मी काय सांगतो बघा ना तुम्ही, त्या शेजारची काय कथा आहे ती. त्या ऐका की ठेव का मामा, ऐका, थांबा. ठेव का पैलवानचा प्लॉट असा लावलाय मी, असा पैलवानचा लावलाय. त्याच्या शेजारी पैलवानचा 8 साले ऊस आहे, भूतन असते त्या रानात, आता जाऊन बघा. आणि त्याच्या इकडं आहे, तिथं जाऊन खाक झाला, नुसतं 5 वर्ष आहे रानात. मग हे काय झालं? मग ही तुम्ही फक्त सुधरून निघा मामा, फक्त तुम्ही. हा, माझ्या शेजारला आहे ती, आता ऊस गेला त्यात लगेच लावा तुमचं हे करून. ए तयारी करा की आता, चला जेवायला घालावं लागेल की. हर्षद चला का आता, बस थोडं टाक, आज वाढदिवस करून घ्यायचा. पुढे बोलवा की आधी. ये इकडे चल. सगळे ये केक कापून घ्या आता. ए चला केक कापू आधी, आणि जेव्हा बस लोक लांब जायची ती. आधी ओळख करून घ्या आधी. ही माझा पोरगा हर्षद गायकवाड. सांग फक्त- बाबा, नाव सांग, व्यवसाय सांग. माझा हर्षद नवनाथ गायकवाड. मी कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करतो बारामतीला आणि एक्सपोर्टचा करतो. 20 कोटीचा टर्नओव्हर. एक्सपोर्ट इनपुट काय करायचं? काय बी करा तुम्ही, पण करा. आणि मी इकडे बघा काका, मी त्याला शाळेत कधी घातला नाही. 4थी पर्यंत शाळेत गेलाय ती फक्त. तिथनं पुढे अशा बाहेरनं परीक्षा दिली, ते शाळेची त्याची ओळख नाही. काय मशिनरी पण सगळं काय बी करतो. कुठल्या मंत्र्याकडे जायला लावा, कुठल्या अधिकाऱ्याकडे जावं, डायरेक्ट जातो. काय लाजत नाही, भेट नाही, कोणाला मध्ये घेऊन जात नाही, काय नाही. वापस आता असं आहे म्हणल्यावर पोरगा पुढं असणारच. बघा तुम्ही, मी म्हणतो ऐका की, मी जी कर्म काय करतोय आयुष्यभर, ऐका की, त्याचं फळ आपल्याला अशा रूपाने एक पोरग देवान दिलंय. फळ देतो म्हणजे देव तुमच्या नारळ आंब्याचं आणून हातात देत नाही. एक चांगली कर्म करत राहा, कुणाचं वाईट चितू नका, आणि नवीन नवीन प्रयोग करत चाला. मी काही सांगत असेल, पटलं तर घ्या, आणि ज्याला नाही पटत तरी इकडे बोकळं सुद्धा येऊ नका, तिकडे पटाणात जाऊन बघा. माझं त्याला काही नाही, पण मी काय चुकीचं सांगतोय ती फक्त मला येऊन त्यांनी कोणी पुढच्याने चूक काढावं. हा, फक्त जी काय सांगतोय त्यात सांगायचं कोणी, बाबा नानाने खत असं टाकू नका, पाणी ह्याला नाना कमी सोडायला लागतोय, खरं लय सोडलं पाहिजे. ह्या काय चुकीच्या गोष्टी सांगत असल्या त्याचं मला तुम्ही अवश्य विचारा. बरोबर आहे का नाही? आणि ज्याला करायचंय, ज्याला आवडेल त्याने करा, ज्याला नाही करायचंय त्याने किती दिवस लावले. ते मी अख्खा देश काल फिरून आलोय, अख्खा महाराष्ट्र रोज फिरतोय. खालच्या भागात गेलो, पळाटीला पाणी हिरिगच भरले ते, ड्रिपा गोळा करून गोट्यात अडकून ठेवले ते, आणि पळाटी मात्र पावसावा आणते ती. ही आपल्या शेतकऱ्याची संस्कृती बदलली पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही. जे एक चंद्राव गेलंय, एक पोरगी 9.5 महिन्यावर जाऊन राहून आली, तिनं काय खाल्लं असेल, कुठं सुख केलं असेल, कुठं काय विचार करा ह्या गोष्टीचा, आणि आपण काय करतोय ह्याचा विचार करा. ज्या शेतकऱ्याच्या रानाला, शेतकऱ्याला 5 एकर रान आहे, जर त्याने चांगलं कष्ट करून 150 टन जाऊ द्या, 100 टन ऊस काढला, मध्येच त्याला 500 टन ऊस निघल, 5-15 लाखाचा ऊस निघल. त्या पोराला अमेरिकेत जाऊन सॉफ्टवेअर इंजिनियर झालं तर त्याला 15 लाख पगार मिळणार नाही, घरचं तुकडं खाऊन हे करल.
कुठली गोष्ट साप चावून माणूस मरत नसतो, माणूस हा बिहानी मरतो. तंबाखू खाऊन भूक भागत नसती, त्याने फक्त तरतरी येत असते, त्याने फक्त एनर्जी येत असते. तसं नवीन काहीतरी केलंय, जर अशा रानात शेताची ऊस असेल तर तिकडे आपल्याला डोकून बघू वाटत नाही. आणि नाना तंत्रज्ञाने नवीन काहीतरी केलंय म्हणून सगळा देश बघा येतो. आणि हे जी तुमच्या रानात जर तुम्ही असा नाना तंत्रज्ञान ऊस केला तर तुमच्या बी रानात आज कोणाकोणाच्या रानात काका किती माणसं येते ऊस बघायला? हा, म्हणजे ह्याची जी एनर्जी असते ही तुम्हाला एनर्जी अजून त्याला मोहर ताव द्यायला लावत असते. आणि अजून पुढे तुम्ही त्या ताकदीने अपडेट राहत असता आणि अजून त्या ताकदीने तुमचं उत्पन्न वाढत असतं. जी गोष्ट आंबाट झाली त्या आंबाट गोष्टीकडे बघायला रस नसतो. नवीन कुठलं तरी काहीतरी केलं म्हणजे त्याची आपल्याला उत्सुकता लागते. ध्यानात घ्या, संध्याकाळी किती जरी उशीर झाला तरी मला रानातच थांबावं वाटतं. का तर मी कोंबार मोजत असतो, कोंबाराला बाळसं कसा मोजत असतो. तसंच तुम्ही सुद्धा चला नवीन नाना तंत्रज्ञान आपण ऊस केलाय, असं काय तुम्हाला नाना सांगत नाही तुम्ही 10 लाख गुतवा, 5 लाख गुतवा, द्राक्षाचं टेजिंग करा, 5 वर्ष द्राक्षासारखी वाट बघा. आज तुम्ही तरकारीवर किती आबादताय, केळीवर किती आबादताय, खरबुजावर किती आबादताय, ह्या गोष्टीचा अभ्यास करा. आणि बिनडोक सारखं जे नको त्या गोष्टीला डोकं करण्यापेक्षा ह्या ऊसावर तेवढा तुम्ही खर्च करा. ऊसाव केळीसारखं, द्राक्षासारखं, डाळिंबासारखं अब्दा, मग ऊस कसा येतोय बघा. म्हणजे तुम्हाला हे बघितल्यानंतर अजून एनर्जी येईल. म्हणून मी दर महिन्याला वाढदिवस ठेवतो, 4 लोक इथं बोलवतो, 4 लोकांना जेवाय घालतो, त्याच्या नादाने माझं बी अन्नदान होतं. तर ह्या जी गोष्टी आहेत त्या दादा हो, त्या फक्त हिथं येण्याच्या मागचा उद्देश एवढा आहे की बाबा तुम्हाला पण एनर्जी येईल. तुम्ही जर रानात नवीन काहीतरी केलं त्याची तुम्हाला आणा लवकर केक उत्सुकता तुम्हाला जरा वेगळी लागेल.